अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुलने काय पुढे, तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली. म्हणून ठेविली पायी डोई, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत्, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वरत्वं कृती, ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. गुरु परंपरा म्हणूयात, सगळ्यांजवळ आहे पाठवलेली. आदिनाथ कोणती म्हणा म्हणा. मी सीमा मोघे. हो म्हणा ना, म्हणा म्हणा. हो म्हणा. गुरु परंपरा. आदिनाथ सिद्ध आदि गुरु थोर, आदिनाथ सिद्ध आदि गुरु थोर. त्याचे नमस्कार भक्ती भावे, तयाची पासोन शिवशक्ती बीज. तयाची पासोन शिवशक्ती बीज. लाभले सहज मत्स्येंद्राचे, मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी. मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी. गोरक्षे गहिनी धन्य केला, गहिनी नाथे बोध केला निवृत्तीची. गहिनी नाथे बोध केला निवृत्तीची. निवृत्ती उपदेशी ज्ञान देवा.
ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी, ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी, पुढे झाले मुनी गुंडाख्याती, रामचंद्र महादेव रामचंद्र, प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ, योगसार ऐसे परंपरा प्राप्त, योगसार ऐसे परंपरा प्राप्त, सद्गुरु गणनाथ देई मज, स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण सहावी घ्यायची. उपासिता. गुरुनाथ महाराज की जय. छान म्हणली, सुंदर. आता रोज एकेकाने असं करा, काही हरकत हो नाही. ताई, असं म्हणत जाऊया. म्हणजे आपल्याला सगळ्यांना संधी देता येईल आणि शेवटची आरती पण म्हटलं ताई. आरती पण एकेकाने म्हटली तरी चालेल. ताई म्हणलं की बरं पण वाटतं. हो, आता आपण आठवड्याचं नियोजनच करून ठेवू, म्हणजे ते तसेच, किंवा निदान उद्याचं तरी, म्हणजे लगेच सगळ्यांच्या लक्षात राहील की उद्या मला यावेळेला हजर राहायचे. आपण आता अनुभवामृतचा आस्वाद घेतो आहोत. आज श्री ज्ञानेश्वरांना, पंढरीनाथांना, विठ्ठल रुक्मिणीला सर्वांना वंदन करून, आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते, व्युत्पत्ती नाही, कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्तिज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची, ऐसा माझा वाग्विलास, म्हणून बोलते सावकाश, भावाचा भोगता जगदीश म्हणून या, अनेन प्रियतां देवो भगवान जानकी पती, श्रीरामचंद्र सर्वेषां अस्माकं कुलदैवतं, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. ज्ञानेश्वर महाराज की जय. काही जण नव्यानं उपस्थित झाले असतील तर सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करते. आणि आज आपण 6वी ओवी घेणार आहोत. पहिले 5 श्लोक झाले, पहिल्या 5 ओव्या झालेल्या आहेत. तरीसुद्धा काहींच्या मनामध्ये असा प्रश्न पडतोय की नक्की अनुभवामृत का लिहिलं आणि त्याच्या मागची प्रेरणा कोणाची, म्हणून पुन्हा एकदा 2 वाक्यामध्ये सांगणार आहे. नाथांना ज्या वेळेला ज्ञानदेवांनी आपला भावार्थ दीपिका ग्रंथ हा त्यांच्या चरणी अर्पण केला, नमस्कार केला आणि तो ग्रंथ त्यांना दिला, त्यावेळेला निवृत्तीनाथांनी त्यांना म्हटले की अरे ज्ञाना, तू खूप छान रचना केलीस रे, पण यामध्ये तुझं असं काय विशेष आहे. श्रीमद शंकराचार्य, विद्यारण्य स्वामी अशा मोठमोठ्या आचार्यांनी गीतेवर भाष्य लिहिलेली आहेत. यथातथ्य असं पूर्वी त्याच्यावरच सगळ्यांनी अर्थ प्रगट केलेला आहे. आणि आता तू त्याची व्याख्या करण्याचं कारण काय. खरं तर प्रत्येक वेळेला त्यांनीच प्रेरणा दिलेली होती, पण असं म्हटलेलं आहे बरं का. आणि मग हा जो तुम्ही ग्रंथाचा अर्थ वगैरे लिहिलात, त्याच्यात तुमचं काय त्यात वेगळेपण होतं. तुम्ही फक्त भगवंतांना अनुसरून जे काही भगवंतांनी सांगितलेलं आहे ते आपल्या प्राकृत भाषेमध्ये सगळ्यांना सांगितलं. तर आपण म्हणतो ना, दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी पिणं, त्याला त्यांनी कबंध हा शब्द वापरला आहे. जसं दुसऱ्याच्या ओंजळीनं कबंध म्हणजेच उदक प्राशन केलं, तर त्यात काय आधिक्य आहे, त्यात काय मोठेपण आहे. आणि दुसऱ्याच्या बोलण्यावर आपण व्याख्या केली, यामध्ये व्याख्या करणाऱ्याचं काय आधिक्य आहे. तसं तुम्ही श्रीकृष्णोक्तीवर जे काही बोलणं बोललात ते तुमच्या स्वानुभवाचं नव्हे. मला रोज आता अनुभवामृत किंवा अमृतानुभव सांगत असताना किंवा आपण अभ्यास करत असताना रोज असा प्रश्न पडतो की निवृत्तीने जर ज्ञानदेवांना विचारले की त्यात तुमचा अनुभव काय आहे, मग आपल्यालासुद्धा रोज हा अभ्यास करताना हा प्रश्न पडला पाहिजे की आम्ही सगळी ज्ञानेश्वरी अभ्यासली, आम्ही चांगदेव पासष्टी अभ्यासली, आता आम्ही अनुभवामृत शिकतो आहोत किंवा अभ्यासतो आहोत,
त्यावेळेला आमचा स्वतःचा काही रोजचा अनुभव त्यात आम्हाला बदल करता येईल का, किंवा आम्हाला काही असा अनुभव येतो आहे का, असा आपण थोडासा प्रयत्न करूया. आणि दुसऱ्याचं प्रमाण न धरता स्वतःचं जे काही असेल ते प्रगट करावं, तर तुमचं भाषण योग्य ठरेल, योग्य दिसेल, असं निवृत्तीनाथांनी सांगितल्यानंतर ज्ञानदेवांनी 15 दिवसात, फक्त 15 दिवसात नेवास्याच्या ठिकाणी आपण गेलेलो होतो, काही जण आपल्यापैकी आलेले होते, तर ग्रंथारंभी षटसूत्री म्हणजे 6 सूत्र तिथे लिहिलेली होती. तिथे एक पाषाण होता, त्यावेळेला पाषाणाचा स्तंभ होता आणि त्या स्तंभावर त्या षटसूत्रीचं लेखन केलं. आपण आता बघायला गेलो, आता बराच काळ लोटलेला आहे ना, तो 1200 वर्षाचा काळ होता, आता आपण 2025मध्ये हे केलेलं आहे. तर कदाचित ते पुसलं गेलं असेल, पण नंतरही त्याच्यावर लिहिलं गेलं असं म्हणतात. आणि अनुभवामृत नामे करून जगताचे ठाई प्रसिद्ध झाला. म्हणजे ग्रंथाला ज्ञानेश्वर यास प्रसन्न होऊन पूर्ण आशीर्वाद दिलेला आहे सद्गुरूंनी. सद्गुरूंच्या पुढे तो ग्रंथ ठेवला आणि ते प्रसन्न झाल्यावर त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. असंच आता ज्यांच्याकडे विष्णुबुवा जोगांची पुस्तकं आहेत, तर त्यांनीसुद्धा त्यांच्या प्रस्तावनेत असं लिहिलेलं आहे की भगवद्गीतेवरील टीका पाहून सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणाले, या तुझ्या टीकेचा कोणी सत्संप्रदायपूर्वक विचार करतील ते आत्मसंपन्न होतील, पण तू स्वतःच्या बुद्धिमत्तेनं अमृत म्हणजे अखंड ब्रह्मसंज्ञित वस्तू, जी सर्व काळ सर्व देशी सर्वावस्थेत नित्य अपरोक्ष स्वतःसिद्ध आहे, तिचा अनुवाद कर. ज्याचा आपल्याला अनुभव आलेला असतो ना, बघा आता एखादा प्रसंग आपल्या देखत घडतो, आपण त्याच्यामध्ये समाविष्ट असतो, तेव्हा ती घटना तो प्रसंग किती रंगवून सांगतो आणि मनापासून सांगतो आणि तो सगळ्यांना भावतो. तसा हा अमृतानुभव ग्रंथ हा त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून, कारण जन्मापासूनच त्यांना किती अनुभव आले. तर आमच्या जाऊबाई आल्या होत्या तेव्हा चर्चा चाललेली होती की रामाला काय, श्रीकृष्णाला काय, ज्ञानदेवांना, सगळ्याच संतांना, तुकारामांना, सगळ्यांनाच समर्थांनीसुद्धा एक वेगळा निर्णय घेतला आणि स्वतःला झोकून दिलं. कितीतरी त्यांना ही संकटांना पार करावं लागलं. म्हणजे हे एवढे संत असून सुद्धा त्यांना ती संकटं किंवा असे प्रसंग आलेले होते आणि त्या अनुभवातून ते सगळे शहाणे होऊन जगाला अनुभव देण्यासाठी किंवा जगाला शहाणं करण्यासाठी सगळे धडपडलेले आहेत. तर आपण 5 ओव्या पाहिल्या होत्या, 6वी ओवी पाहणार आहोत. 5वीचा फक्त उल्लेख करते, म्हणजे जे नसतील त्यांना 5वी ओवी फक्त ऐकायला मिळेल. मूलाग्र, ते सारखे श्लोकच येतात डोक्यात, इतके श्लोक बसलेले आहेत ना. कैसी स्वसुखाची आळुकी, कैसी स्वसुखाची आळुकी, जे दोन पण मिळोनी एकी, जे दोन पण मिळोनी एकी, नेदितीच कौतुकी, नेदितीच कौतुकी, एक पण फुटो, एक पण फुटो. त्याच्यावर खूप चर्चा झाली की आळुकी म्हणजे आवड किंवा प्रेम, कौतुकी म्हणजे कौतुकानं. या शिवशक्तीला आपल्या सुखाची इतकी गोडी लागलेली आहे, इतकी गोडी लागलेली आहे की त्या शिवशक्ती रूपानं ते जरी 2 पणानं आले असले तरी त्यांचं 2 पण मिळून 1 पणच असतं. मला हा फार भाग आवडलेला आहे की द्वैतच संपवायचे, संसारातलं द्वैतच संपवायचे आणि त्यासाठी ज्ञानदेवांनी या शिवशक्तीचं निरूपण पहिल्यांदा केलेलं आहे. त्यांचे 2 पणात त्यांचं मूळचं 1 पण हे गमती खातर, विनोदा खातर सुद्धा फुटत नाही. म्हणजे किती एकरूपता असू शकते. मी म्हणलं तसं त्या दिवशी लहान मुलं काय, मोठी माणसं काय, थट्टेनं काहीतरी असं करतात, द्वैत मानतात किंवा द्वैताचे खेळ खेळतात. पण इथे म्हणजे गमती खातर सुद्धा हे शिवशक्ती एकमेकापासून फुटत नाहीत, बाजूला होत नाहीत. आपण त्याच्यातला भरपूर अर्थही पाहिलेला होता. 64 नावाची जी टीका आहे त्याच्यावरचाही अभ्यास केलेला होता.
अभंग अनुभवामृतही पाहिलेलं होतं, गीर्वाण अनुभवही पाहिलेला होता, की छोट्या छोट्या अगदी सोप्या रचनेत संस्कृतमधून पुन्हा हा अमृतानुभव कधीतरी आपल्याला पुढे आयुष्यात वेळ मिळाला तर पूर्ण ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये केलेली आहे आणि ती अत्यंत सोपी आहे. बघूया आपण एखादा ओवी किंवा श्लोक त्याचाही अभ्यास करत राहूया. आता 6वी ओवी बघायची आपल्याला. हा ठाववरी वियोग भेडे. शब्दार्थात बदल आहेत बरं का बऱ्याच पुस्तकांमध्ये, पण ते आपण समजून घेऊयात. जे बाळ जगा ये वढे, वियाली परीन मोडे दोघुले पण. हा ठाववरी वियोग भेडे असं काहींनी म्हटले, तर काहींनी तसंच बऱ्याच ठिकाणी तेच आहे, ठावोवरी म्हटले. हा ठावोवरी वियोग भेडे, जे बाळ जगा ये वढे, वियाली परीन मोडे दोघुले पण. तर पुन्हा एकदा सगळ्यांनी असेल पुस्तक तर म्हणा माझ्याबरोबर. हा ठावोवरी वियोग भेडे, हा ठावोवरी वियोग भेडे, जे बाळ जगा ये वढे, जे बाळ जगा ये वढे, वियाली परीन मोडे दोघुले पण, दोघुले पण. आता याचा थोडासा अन्वय समजून घ्या. हा म्हणजे हा ठावोवरी जे जगा एवढे बाळ, वियोग भेडे व्याली, वियाली म्हणजे व्याली, परी दोघुले पण न मोडे. आता हे दोघं जण वियोग भेडे म्हणजे वियोगाच्या भीतीनं, वियोगाला ते इतके भितात की जगा एवढं पोर जन्माला आलं तरीसुद्धा आम्हाला हे तर अगदी म्हणजे कदाचित अतिशयोक्ती वाटेल आपल्याला, पण वियाली म्हणजे व्याली किंवा प्रसवली, दोघुलेपण म्हणजे दोघांचं उभयतांचं एकलेपण, आणि वियोग भेडे म्हणजे वियोगाच्या भीतीनं, ठावोपरी म्हणजे इथपर्यंत. ठावोवरी किंवा ठाववरी म्हणले काहींनी, ठावोवरी म्हणले काहींनी, तर ठावोवरी म्हणजे इथपर्यंत. म्हणजे वियोगाच्या भीतीनं या शिवशक्तीच्या दोनपणावरच किंवा दोनपणाच्या ठिकाणीच शांती ही जगा एवढं बाळ जरी व्याली, शक्ती म्हणायचं आहे, शक्ती जगा एवढं बाळ जरी व्याली, पण त्या शिवशक्तीच्या दोनपणात बिघाड झाला नाही. व्यवहारातलं उदाहरण द्यावंसं वाटते. मागेही मी म्हटलेली होते की आपल्याकडे नवविवाहितांचं ते प्रेम, एकमेकांबद्दलचं आत्यंतिक प्रेम हे कुठपर्यंत वाढत जातं, जोपर्यंत पुत्र किंवा कन्या होत नाही तोपर्यंत. बाळ झालं की बरोबर त्या मातेचं सगळं जे प्रेम आहे ते तिकडे पतीकडचं इकडं सगळं ज्याला आपण संक्रमित होतं, आणि तिला 24 तास फक्त आपलं बाळ एके बाळ, त्याचं रडणं, त्याचं खाणं, त्याचं फिरणं, त्याला झोपवणं, त्याच्याशी खेळणं, त्याला खेळवणं, याच्यामध्ये सगळा तिचा वेळ जातो. म्हणजेच ती आपल्या पतीपासून थोडीशी फक्त बाळावरच लक्ष केंद्रित करत असते. नकळत त्या दोघांमध्ये हळूहळू कुरबुरू सुरू होते. काय आता तुला माझी आठवणच येत नाही, काय आता तुला माझ्याकडं बघायलाच वेळ नाही, असे घराघरातले संवाद आपल्याला आठवत असतील. पण या शिवशक्तीच्या या दोनपणात बिघाड अजिबात येत नाही, कारण ते इतके एकरूप आहेत. एवढं मोठं जगा एवढं बाळ तिनं प्रसवलेली आहे. ब्रह्मांड साधी गोष्ट आहे का हो? म्हणून गीर्वाण अमृतानुभवमध्ये म्हणतात, इत्थम वियोग भीरू, तिथं भिडू शब्द वापरलेला आहे ना, वियोग भेडे शब्द वापरला, भेडे म्हणजे भीतीनं, इथं भीरू हा शब्द संस्कृतमध्ये वापरला आहे. इत्थम वियोग भीरू तौ सुवाते बालकम जगत. तौ म्हणजे ते दोघं, सुवाते म्हणजे जन्माला घालतात, बालकम जगत जगताचं बाळ,
जन्माला घालतात. अद्यापि द्वैतभावोऽयं जगत्यस्मिन् खण्डयते. जगत्यस्मिन् खण्ड्यते किंवा खंडयते म्हणजे ह्या जगामध्ये त्यांचा द्वैतपणा अजिबात व्यक्त होत नाही आणि दोनपणामध्ये कधी बिघाडही येत नाही, खंड पडत नाही. एवढं मोठं जगा, एवढं बाळ व्याली किंवा प्रसवली तरीसुद्धा सोपं आहे अगदी. काल मला कोणतरी फोनवरनं बोलत होत्या की छान वाटायला लागलं आता शिवशक्तीचं हे एकपण, एकमेकांशी अगदी धरून राहणं, कधीही विलग न होणं. हाच जर आपण संदेश आपल्या घराघरातून घेतला, आपापल्या संसारातून घेतला तर किती छान संसार चालतील की नाही. हे प्रतीक आहे, शिवशक्ती हे प्रतीक आहे, पण त्याच्यातून आपल्याला तो अनुभव घ्यायचा आहे. ज्ञानदेवांनी तो अनुभव घेतला आहे, ते त्या शिवशक्तीशी अगदी एकरूप झालेले आहेत. त्यामुळं अजून पुढचा जो आपल्याला जेव्हा अध्याय शिकायचा आहे की गुरु, तिथे गुरु आणि शिष्यसुद्धा एकरूपच आहेत. आणि याच्यासाठी जी ज्ञानदेवांची पूर्वीची उदाहरणं आहेत ना, ती लक्षात घ्यायची की सूर्य आणि सूर्याची प्रभा ही वेगळी आहेत का? हो, ती जशी एकरूप असतात. परवा सांगितलं तसं पाणी आणि पाण्यातल्या लाटा या वेगळ्या आहेत का? हो, नाही. दिवा, दिव्याची ज्योत आणि दिव्याचा प्रकाश हे सुद्धा एकच आहे की नाही? एकच आहे. माती आणि मातीच्या वस्तू यासुद्धा एकरूपच असतात. सगळ्यामध्ये ती मातीच मूळ असते. सोनं, सोन्याच्या वस्तू, सोन्याचे अलंकार, सोन्याचे पूर्वी वाडे होते, राजवाडे होते. आपल्या मंदिरांमध्ये सुद्धा मंदिरांवर शिखरं असायची, सोन्याच्या मूर्ती असायच्या. तर ह्या सगळ्यामध्ये मूळ तेच एकच असतं. त्याच्यामध्ये द्वैत कधीही त्यांना एकमेकांना बिघाड करू देत नाही. म्हणजे मनातच येत नाही की यात सोनं नाही म्हणून, मनातच येत नाही की याच्यामध्ये पाणी नाही म्हणून. तर सूर्याच्या आणि सूर्याच्या प्रकाशामध्ये, प्रभेमध्ये कधीही खंड पडत नाही. ती अखंड त्यांच्याबरोबर असते की नाही? असं कधी झालं आहे का? एक दिवशी सूर्य उगवला आणि अर्थात ज्या ईशावास्य उपनिषदात म्हटलेलं आहे की ज्या वेळेला एखादं ढगाचं आवरण येतं त्याच्यावर, त्यावेळेला आपण म्हणतो की अरेच्या सूर्य अगदी झाकोळून गेला आहे. पण खरा सूर्य हा प्रकाशमानच असतो. तसं ही शिवशक्ती ही एकरूपच असतात. 64 नावाची जी हे लिहिलेली आहे टीका गुलाबराव महाराजांनी, ते असं म्हणतात, ऐसे एकरूप दोघे यातून निगती जगे. त्यांनी ते जगे म्हटलेलं आहे, इथं जगच म्हटलं होतं, पण त्यांनी बरोबर म्हटलेलं आहे की जगे म्हणजे ब्रह्मांड. एकच ब्रह्मांड नाही, आपण 14 ब्रह्मांड म्हणतो किंवा अनेक भुवन म्हणतो. एकची दोघे अंगे, एकची दोहो अंगे दिसो लागे. पण त्या दोघांचं शरीर एकच आहे. आपल्याला फक्त भास होतो, अर्धा भाग शिवाचा, अर्धा भाग शक्तीचा. पहिल्याच ओवीमध्ये पाहिलेलं होतं. म्हणजे एकरूप असलेल्या शिवशक्तीच्या दोनपणातच जगताचा भास होतो. आणि शिवशक्ती या 2 अंशानं किंवा 2 अंगानं एक शिवच अनुभवायला येतो. आणि ते 2 म्हणजेच परमात्मरूप आहे. परमात्म्यावरच हे दोघांचं अस्तित्व आहे आणि या दोघांच्या अस्तित्वावरच आपल्याला जगाचं अस्तित्व दिसतं. पण हे सगळं एकच आहे. आपल्या दृष्टीमुळं आपण त्याला वेगवेगळं मानतोय. आणि शिवशक्तीच्या प्रेमाची जणू दृढ अशी ग्रंथी आहे, गाठ आहे की जगद्रूप बाळ प्रसवून सुद्धा त्यांचं दोनपण अजिबात मोडलेलं नाही. त्या दोनपणात हा जगताचा जो हे जगद्रूप आहे, हे अनेकपणात शिवाचा निर्विकल्पपणा एकरूप असतो किंवा अखंड असतो, कायम असतो. ज्ञानेश्वर महाराज हे देवोदेवीचं जे दोनपण आहे, हे जगा एवढं बाळ उत्पन्न होऊनही ते दोनपण किंचित बिघडत नाही असं म्हणतात. आता परब्रह्माच्या ठिकाणी देवोदेवी असं जे दोनपण आलेलं आहे, त्याचं एकपण किंवा अद्वैत म्हणजे ब्रह्मस्थिती आहे आणि ती कायम असते. नानाविध जग उत्पन्न होऊन सुद्धा
त्यात अद्वैत परब्रह्मच असतं, भरलेलं असतं. म्हणजे ज्ञानेश्वरांनी त्यांच्या शब्दांमध्ये वियाली शब्द फार छान वापरलेला आहे. वियाली परीन मोडे दोघुलेपण. ते दोघुलेपण हा शब्द पण छान आहे बघा. म्हणजे वास्तविक ते दोघं आहेत, पण दोघांमध्ये एकपण किंवा दोघांमध्ये ऐक्य. पाणी मी आत्ता सांगितलं तसंच, पाणी जसं लहरी रूपानं भासतात तसंच परब्रह्म हे देवो देवी आणि जग या रूपानं भासते. लहरी म्हणजे पाणी, ती निराळी वस्तू नसते. जग म्हणजेच परब्रह्म आहे, तीही निराळी वस्तू नाही. आणि लहरी हे पाण्यासच असतं, पाण्यामध्येच असते लहर. तसं जग हे सच्चिदानंद परब्रह्माचंच आहे किंवा परब्रह्माचंच रूप आहे. जग नावाची सच्चिदानंद परब्रह्मरूप निराळी वस्तू नाहीच आहे. सगळं सच्चिदानंद रूप दिसणं याला चिद्विलास असा ज्ञानदेवांनी हे शब्द वापरलेला आहे. चिद्विलास. ज्यांना अशा चिद्विलासाचा अनुभव आहे ते कोणीही त्याला जग असं म्हणत नाही. सगळे संत हे परमात्मा परब्रह्म सगळं एकच म्हणतात. म्हणून शंकराचार्यांनी सुद्धा बघा आपण शिकतो परब्रह्मरूपम भजे पांडुरंगम. त्या पांडुरंगाचं रूप आपल्याला दिसते, संतांनी ते समाजासाठी दाखवलेलं आहे, पण ते परब्रह्मरूपच आहे. तसं श्रीरामसुद्धा परमात्मा परब्रह्मच आहे. त्याचं जे सगुण रूप आहे ते आपल्यासाठी साकार रूप आहे. मग त्याच्यामध्ये रूप आहे, रंग आहे, सगळं आपण त्याचा हालचाली ते सगळं अनुभवत असतो. पण खरं परब्रह्म जे आहे ते या सगळ्यांमध्ये सामावलेलं आहे. कुणीही त्याला जग हे नाव देत नाहीत, ब्रह्म हेच नाव देतात. म्हणून सगळ्यांनी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव न अपराहा शंकराचार्य म्हणतात. म्हणजे ते दोन्ही जग अशा अर्थी मिथ्या आहे की जगाला वेगळं अस्तित्व नाही आहे. परब्रह्म हेच त्याचं अस्तित्व आहे. आपण सुद्धा बघा लहान असेपर्यंत आईवडिलांवरच आपण पूर्ण भिस्त असते आपली. म्हणजे ज्ञानेश्वरांदी संतांना जो चिद्विलास वाटतो तो आम्हाला जड विनाशी जग अशा रूपानं दिसतो. जे त्यांना तो चैतन्याचा विलास वाटतो. म्हणून जग हे काल्पनिक किंवा अध्यास म्हणजे काय किंवा विवर्त. अध्यास म्हणजे काय, दोरीच्या ठिकाणी साप दिसणं हा अध्यास आहे. अज्ञानामुळं ते होतं. विवर्त म्हणजे भोवरा, पाण्याच्या ठिकाणी आपल्याला ते विवर्त दिसतं. म्हणून जग हे काल्पनिक किंवा अध्यस्त आहे असं म्हणावं लागतं. आणि परब्रह्माचं यथार्थ ज्ञान झालं की मग हे जडविनाशी सगळे जे जगत आहे त्याचा भास संपून जातो. फक्त आपल्याला सगळीकडे परब्रह्म दिसतं. मग बघा ना, सगळ्यांमध्ये जर आपण परमात्मरूप किंवा परमेश्वर मानला तर सगळी भांडणं वाद आता हे एवढं चाललंय पाक. खरं म्हणजे हे विश्वची माझे घर ज्या ज्ञानदेवांनी सांगितले, ऐसी मती जयाची स्थिर. अशी जर सगळ्यांची मती झाली, असं जर स्थिर झालं तर या जगाची जीव ब्रह्मावर कल्पना आपण जी करतो आणि ज्ञानाला तेच जग चिद्विलास रूप भासतं. त्यांनी तो चिद्विलास शब्द वापरलेला आहे. थोडा अवघड वाटत असला तरी आपल्याला समजून घ्यायला काही हरकत नाही. आता अभंग अमृतानुभव परवाच्या ताई म्हणाले, मी खरं आज पाठवणार होते पण आवरायला काढलं आणि तेच पुस्तक सगळ्यात खाली जाऊन बसलं. खूप वेळ शोधत राहिले. नाही तर तुम्हाला ओव्या, आता उद्याला मात्र आधीच ओव्या मी पाठवून देईन, उद्याच्या ओवीच्या म्हणजे यांच्या स्वरूपानंदांच्या. बघा आता अभंग अमृतानुभवमध्ये काय म्हणतात स्वरूपानंद, परस्पर प्रीती रहावी अभंग. किती सोपं सांगितलंय. परस्पर प्रीती रहावी अभंग न व्हावा वियोग म्हणून या कधीही वियोग होऊ नये. ब्रह्मांडाए वढे जरी व्याली बाळ. किती सुंदर आहे. नांदती केवळ एकत्वे ती. एकत्वे, त्या दोघांचं एकत्व संपत नाही. भासविती जग तरी तोही चांग.
स्वस्वरूपाचा भोग स्वरूपासी, स्वरूपेच घेतो स्वरूपाचा भोग, काय होई भंग एकत्वाचा. स्वरूपाचाच, आपल्या स्वरूपाचाच आपण भोग घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे, अनुभव घ्यायचा आहे. अजून आपण स्वतःलाच समजत नाही. आता कोणतरी काल सांगत होत्या तसं, हा माझा हात आहे, म्हणजेच काय की मी आणि हात हे वेगळे आहेत. कारण मी म्हणजे तो आत्मरूप आहे आणि ह्या देहाला हे सगळे अवयव आहेत. तसं ते जर समजायला लागलं आणि माझ्या ठिकाणीच परब्रह्म किंवा परमात्म तत्व आहे, तो जो जीव आहे तो ह्या सगळ्या देहामध्ये गुरफटून गेला. देहाचे व्यापारच तो सगळा खरा मानायला लागला. पण जेव्हा त्या जीवाला समजतं की माझा म्हणजे मी ज्याचा अंश आहे चैतन्याचा, त्याच्याशी मी अनुसंधान, त्याची मला आठवण व्हायला पाहिजे. आणि ती जेव्हा आठवण होते तेव्हा हे सगळं द्वैत संपून जातं. म्हणजे स्वसंवेद्य स्वरूपभोगात रममाण असणारं हे युगुल किंवा ही जोडी जगाच्या एवढ्या मोठ्या बाळाला जन्म देऊनसुद्धा परस्पर वियोगाच्या भीतीनं आपलं दोघुलेपण म्हणजे सामरस्य किंवा एकरूपता भंगू देत नाही. एवढं लक्षात ठेवा की ते दोघांनी एवढं मोठं विश्व प्रसवलेलं आहे त्यांच्यातर्फे, त्यांच्याकडून, पण तरीसुद्धा त्यांनी स्वतःचं हे एकलेपण किंवा एकत्व कधीही भंग करू दिलं नाही आणि त्यांची प्रीती तशीच अखंड राहते. पुढची ओवी बघूया, 7वी बघूया. आता अनेक ग्रंथ आहेत, अजूनही एका ह्याच्यामध्ये काय म्हणतायत बघा. आत्ता जे सांगितलं तेच अजून एक ग्रंथ मिळालेला आहे मला, की या जगामध्ये असं आढळून येतं की 2-4 मुलं बाळं झाली, मी जे तुम्हाला सांगितलं मगाशी तसं, म्हणजे एकमेकांविषयीची आवड कमी होते, प्रेम कमी होतं. पण ही प्रकृती पुरुष जगा एवढं बाळव्याली म्हणजे प्रसवूनसुद्धा वियोग भयानं त्यांचं ऐक्य कधीही मोडत नाहीत. म्हणजेच जगताचं कार्य किंवा जगदादी कार्य जरी उत्पन्न झाली तरी त्यांच्या ऐक्यात कधीही अंतर पडत नाही आणि त्यांचं हे प्रकृती पुरुषत्व मोडत नाही, कायमच असतं. याचा अभिप्राय असा आहे की या जगामध्ये विचित्र पदार्थांची उत्पत्ती झाली तरी या सर्वांमध्ये माया आणि परमात्मा या व्यतिरिक्त तिसरा पदार्थ नसतो, काही एक नाही. प्रत्येक पदार्थामध्ये 5 हे मानलेले आहेत बघा, अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप असे 5 अंश असतात. आणि पहिले 3 अस्ति, भाती, प्रियत्व हे जे 3 असतात ते म्हणजेच परमतत्व आहे किंवा परमात्म्याचे ते गुण आहेत सगळे. आणि पुढचे जे 2 आहेत नाम आणि रूप हे प्रकृतीचे आहेत. कारण प्रकृती नामरूपानी उदयाला आलेली आहे. त्यामुळे हे जग आपल्याला प्रत्येक वस्तूला नाव आहे, हो की नाही. फळ म्हणलं की आंब्याला आंबा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर बरोबर आंब्याचं रूप येतं आणि त्याची चवही आपल्याला आठवते. म्हणून ते नामरूप हे प्रकृतीचे गुण आहेत आणि अस्तिभाती प्रियत्व हे पुरुषाचे गुण आहेत. तर आता इतका प्रपंच आपल्यावर जरी भासला तरीही प्रकृती आणि पुरुष तिसरेपणाचा वारा लागून घेत नाहीत. अजिबात स्वतःपर्यंत आपलं हे द्वैत कधीही जाणवू देत नाहीत आणि ते प्रेम जे आहे ते भंगू देत नाहीत किंवा भंग होत नाही. आता 7वी ओवी आहे. आपुलिये अंगी संसारा, आपुलिये अंगी संसारा, देखलिया चराचरा, परीने दितीची तिसरा झोक लागो. आपुलिये अंगी म्हणजे आपल्याच ठिकाणी, आपुलिये अंगी संसारा हा सगळा जेवढा संसार आहे या संसाराच्या ठिकाणी, देखलिया चराचरा, देखलिया म्हणजे पाहिल्यावर, चराचर, चर म्हणजे संचार करणारे आणि अचर म्हणजे स्थिर राहणारे, पर्वत, दगड,
ज्या ज्या जड वस्तू आहेत, कठीण आहेत, ज्या हलू शकत नाहीत, आता झाडंसुद्धा तशी ती तशा अर्थानं अचर आहेत. आणि झोक लागो, झोक म्हणजे स्पर्श किंवा कल किंवा झुकणे असे 3 अर्थ दिलेले आहेत. मग आपल्या सच्चिदानंद अंगावर किंवा आपल्याच ठिकाणी चराचर संसाराची उभारणी पाहिली तरी ती देवोदेवी आपल्या दोघाहून निराळ्या तिसऱ्या पदार्थाचा स्पर्श होऊ देत नाहीत. म्हणजे फक्त हल्लीच्या भाषेत आम्हीच दोघं एकमेकांशी साठी आहोत आणि ती चिरंतन त्यांची प्रीती म्हणू किंवा ती भावना ही चिरंतन टिकते. म्हणजे आपलं जे सच्चिदानंद स्वरूप आहे त्याच्यावर चराचर संसाराची जरी उभारणी झाली, जरी उभारणी पाहिली तरी ही देवोदेवी दोघाहून तिसऱ्या कोणालाही तिथे प्रवेश करू देत नाही. या प्रकृती पुरुषांनी चराचराच्या संपूर्ण जगत, चराचरात्मक संपूर्ण जगत आपल्यापासून उत्पन्न केलं. असं जरी पाहिलं तरीसुद्धा जग म्हणून तिसरा पदार्थ आपल्यापेक्षा वेगळा नाही, असं म्हणजे वेगळा आहे असं ते मानतच नाहीत. म्हणजे जर ना कशाचा वारा न लागो असं एक हे बघा अभंग आहे. तर दुसऱ्या कुठल्याच ह्याचाही वारा आपल्याला अजिबात लागता कामा नये. दोघंच आहोत, दोघंच चिरंतन राहायला पाहिजे आणि दोघंसुद्धा हे परमात्म्याहून भिन्न नाहीत ही भावना सतत ठेवली पाहिजे. म्हणून दोघुलेपणात एकलेपणा असं आपल्याला लक्षात ठेवायचे. परवा कोणीतरी म्हटलं की माया हे प्रकरण जरा अवघड आहे. ज्ञानेश्वरीत पण आपण शिकलेले आहोत माया, दासबोधातही शिकतो आहोत आणि आता इथेही पुन्हा प्रकृती पुरुष याच्यामध्ये प्रकृती म्हणजे ही मायाच आहे. तर ह्या संसाराची जी उभारणी झालेली, एवढं मोठं जग निर्माण झालेलं आहे, त्याच्यामध्ये कोणतरी ॲक्टिव्ह पाहिजेच ना. घरात सगळे असे शांत बसून राहिले तर चालेल का हो? नाही. जी गृहिणी असते, जी प्रमुख स्त्री असते, ती काय करते, तिच्यावर सगळं घर चालतं. वास्तविक ती काहीच करत नाही. तसं जर म्हटलं तर ती करून घेते, स्वतःही करते, पण ती कधी म्हणते का हे मी केलं मी केलं मी केलं म्हणायचंच नाही आहे, कारण अहम तर सोडूनच द्यायचं आहे. म्हणून आता 8वी ओवी आहे ती आपण बघूया. नाही, याच्यावरचं थोडं इतर हे पाहायचं आहे. 7व्या ओवीतलं गीर्वाण अमृतानुभव बघा. चराचरस्य संसारः स्वांगे संदर्शित खलू, स्वांगे संदर्शित खलू. खलू म्हणजे खरोखर. हा चराचराचा जो संसार आहे तो आपल्या शरीरामध्ये आहे, आपल्याच अंगामध्ये आहे. न दत्तो हि तृतीयस्य स्पर्शम भवितुमप्युणम. अणू म्हणजे अणू एवढ्या तिसऱ्या गोष्टीला सुद्धा ते दोघांमध्ये समावेश करू देत नाही. तिसऱ्याचा स्पर्शसुद्धा होऊन देत नाही आहेत. आपण दोघंच म्हणजे जग हे वेगळं नाहीच, ते आपलंच अपत्य म्हणजे आपणच आहोत. म्हणून 64मध्ये गुलाबराव महाराज म्हणतात, अवघे जगजरी पाहिले, अवघे जगजरी पाहिले, ते आपल्यावरीच ओळखिले, ते आपल्यावरीच ओळखिले. परिज्ञान वृत्ती वाचोनी नाही आले तिसरे कोणी. परिज्ञान वृत्ती वाचोनी नाही आले तिसरे कोणी. म्हणजे हे संपूर्ण जगाची उभारणी ही देवोदेवी आपल्यावरच करतात, आपल्यातच करतात. आणि संपूर्ण जग म्हणजे देवोदेवी वाचून तिसरं काहीही नाही, तेच 2 आहेत. म्हणजे त्यांचंच हे सगळं आविष्कार आहे. आपण असं कधी कधी म्हणतो आम्ही एवढा सगळा संसार उभा केला, म्हणजे संसार हा पुन्हा वेगळा नसतोच, आपलंच त्याचं आविष्करण असतं किंवा आपलाच आविष्कार त्यात असतो. आता कारणरूप हे देवोदेवी आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात या ओवीमध्ये किंवा या ओळीमध्ये
की देवोदेवीचे हे कार्यरूप जगाचं ऐक्य आहे. ऐक्य आहे, ते बाळ वेगळं नाहीच आहे, त्यांचाच आविष्कार आहे. शिवशक्ती यांचं ऐक्य आहे असं पूर्वी सांगून झालं आहे, मागच्या ह्याच्यामध्ये सांगलेलं आहे. आणि शिवशक्तीचं आणि जगाचं ऐक्य आहे असं इथं सांगतायत. तिसरं बाळ जरी झालं असलं, म्हणजे दुसरं बाळ जरी झालं असलं तरी ते यांच्यापेक्षा वेगळं नाही. आपण म्हणतो ना, माझ्या रक्तामांसापासून बनलेलं आहे, म्हणजेच माझाच अंश आहे की नाही त्याच्यामध्ये. आपण सुद्धा व्यवहारात नकळत तेच बोलत असतो, माझ्या हाडामासापासून झालेलं आहे. म्हणजे आईच्या प्रत्येक ह्याच्या म्हणून 7 धातू आहेत, तर ते 7ही धातू हे त्या बाळामध्ये संक्रमित होत असतात. त्यातलाच भाग जसं काही काढून घेतला जातो. मगाशी म्हणलं तसं मोठा सोन्याचा गोळा असेल, बिस्किट असेल किंवा काय लड असेल, आणि मग त्याचा एक एक भाग काढून एक एक अलंकार केला तर ते अलंकार काही वेगळे ठरत नाहीत हो, मूळ त्यात सोनंच आहे. तसं हे संपूर्ण चराचर रूप जगाचा पसारा पाहिला तरी तो या शिवशक्तीहून तिसरी वस्तू नाही. ते तिचाच अंश आहे, त्या दोघांचाच अंश आहे. पुन्हा पुन्हा तीच उदाहरणं समजावून देतात, पाणी, लहर वगैरे वगैरे सगळं. म्हणजे लहरी म्हणजे पाणीच असतात, पाण्याचाच आकार आहे तो. मगाशी म्हणलं तसं अलंकार म्हणजे सोनंच आहे. आणि शिवशक्तीचं आणि जगाचं हे ऐक्य त्यांच्यासारखंच आहे. मी तर नेहमी म्हणते ना, सावली सावली आणि आपण वेगळे आहोत का हो? आपलीच असते ना सावली. तितकं ऐक्य आहे या शिवशक्तीचं. आता त्या मानसी कणेकर म्हणून आहेत, त्या सांगतात, स्वतःच्या अंगालाच अवघ्या चराणी विश्वाचा संसार हा पाहून, किंवा अंगातच आपल्या देहातच हा संसार तो कसा आहे, आभासरूपी जग आहे हे सगळं. आणि म्हणून हे परस्परांच्या दोघुलेपणात म्हणजे समावेशनात तिसऱ्याचा हलकासा वारासुद्धा लागून देत नाहीत. काही जण म्हणतात, नाही बाबा आमच्यामध्ये दुसऱ्यामध्ये तिसरं कोणी नको. हल्ली तर तो एक ट्रेंड निघालेला आहे की लहान मुलं जन्माला घातली तर पुन्हा त्यांचं वाढवा, त्यांचं सगळं करा, परत त्यांनी आपल्याकडं लक्ष नाही दिलं म्हणून त्याचं दुःख करून घ्या. पण काही काही चांगल्या पोस्टसुद्धा ऐकवतात बरं का. तर तुम्हीच कोणीतरी पाठवलेले असतील, सहसा मी फारसं पाहत नाही. पण आज एक माझ्या ऐकण्यात किंवा पाहण्यात अशी आली की आई आणि वडील वर्षाची लग्नाची त्यांच्या 51 वर्ष झाली, आणि म्हणून त्याची बायको आहे ती कुठेतरी बाहेर गेलेली आहे आणि सारखी नवऱ्याला सांगत असते की बघ रे, आपण जसा प्लॅन केला आहे तसं सगळं होतं आहे ना. काय तर त्यांच्या वाढदिवसादिवशी, लग्नाच्या वाढदिवसादिवशी छान खायला हॉटेलमध्ये ने, त्यांना छान छान कपडे घे, त्यांना काही भेट दे, सगळं कर, संध्याकाळपर्यंत फिरवून आण, कुठं बागांमधून याच्यामधून, वाटलं तर एखादा सिनेमा दाखव. सगळं केलं आणि संध्याकाळी परत आले. तर परत आल्यानंतर आईबाबांना म्हणतो की आज आता लवकर झोपा, आपल्याला उद्या दुसरीकडं जायचं. तर ह्यांच्या मनात एकदम खट्ट होतं की दुसरीकडं जायचं म्हणजे काय. आणि तेवढ्यात तो घाईघाईत त्याचा फोन तिथेच ठेवतो आणि त्याच्या खोलीमध्ये झोपायला जातो. तर हिचाच फोन येतो बरोबर, आणि तो त्यांनी स्पीकरवर ठेवलेला असतो. त्यामुळे त्यांना सगळं समजतं की उद्या बरोबर इतक्या वाजता निघायचे, त्या वृद्धाश्रमात पोहोचायचे, तिथं गेल्यानंतर असं असं करायचे, सगळ्यांना काहीतरी म्हणजे भेट म्हणून द्यायची आहे. असं सगळं ऐकल्यानंतर त्या आईच्या मनात चर्र होतं आणि तिच्या वडिलांच्या पण मनात की अरेच्या, आता हे आपल्याला वृद्धाश्रमात नेणार, आपल्या हातून काय चूक झाली. आणि त्या दोघांना त्यांच्या नातवंडांना इतकी सवय झालेली असते की ते एकमेकांपासून दूर राहू शकले नसते. पण शेवटी कशी तरी रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो मुलगा पटकन ह्यांना आवरा म्हणतो आणि घेऊन जातो, गाडीतून घेऊन जातो. तिथं गेल्यानंतर सगळेजण अगदी फुलं बिलं देऊन त्यांचं स्वागत करतात. मोठा हॉल भरलेला आहे, सगळे लोक जमलेले आहेत. आणि तिथं गेल्यानंतर त्यांचाही सत्कार सगळ्यांनी केला. यांनी सगळ्यांना काहीतरी भेटवस्तू आणलेली होती ती दिली, वृद्धाश्रमात गेलेत म्हणून. आणि मोठी कोणतरी व्यक्ती आली असेल, पाहुणे म्हणून आले असतील, त्यांना यांच्या हस्ते आता तो मुलगा एक चेक देतो
काहीतरी 2 लाखाचा चेक देतो आणि तो चेक दिल्यानंतर ते त्यांचे आभार मानतात. आता ह्यांना काही कळेना की तो चेक कशासाठी, तर दोघांच्या वर्षभराच्या खर्चासाठी दिलाय असा त्याच्या त्या वाक्यातून किंवा कालच्या फोनमधून त्याला आभास झालेला असतो. मग त्यांना वाटतं की आपल्या हातून त्यांना 2 लाख दिले, आता आपल्याला दोघांना इथं वृद्धाश्रमात राहायचे. आणि मनातनं एकदम ते चरकलेले असे नाराज होतात मनातून. चेहऱ्यावर बघा लगेच आपले भाव असे बदलत असतात. सगळ्यांनी त्यांना धन्यवाद दिले, सगळं अभिनंदन केलं आणि चला म्हणे आता आपण परत जायचं. एकदम आईला शॉक बसतो की आता परत जायचं म्हणजे आता कुठे जायचं. चला म्हणतो गाडीत चला. मग त्यांचं खाणं पिणं काय झालं असेल, तिथे पार्टी झाली असेल, जेवण झालं असेल आणि गाडीत बसून ते पुन्हा घरी येतात. तो म्हणतो आई बाबा तुम्ही एवढं आयुष्यभर कष्ट केलेले आहात, तर तुमच्या स्मरणार्थ किंवा तुमच्या प्रेमाखातर दुसऱ्या वृद्धांना प्रेम मिळावं म्हणून आपण ही 2 लाखाची देणगी दिलेली. आणि मग तो आपल्या आईवडिलांना घरी घेऊन येतो आणि ती जी त्यांची पत्नी असते ती पण त्या ठिकाणी हजर होते, त्यांचं स्वागत करते. आणि तुमच्या 51व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही असं ठरवलं की तुमच्या हस्ते काहीतरी समाजाला उपयोगी पडेल असं करूयात आणि आपल्या नातवंडांबरोबर तुम्हाला कधीच आम्ही विलग होऊन देणार नाही. इतके ते एकमेकाच्या गळ्यात पडतात, निरडतात. तर हे जे आहे दोघुलेपण नको किंवा ही मुलं आता मग मुलांच्या पुढे नातवंड जरी झाली तरी त्यांच्याशी आपली जी अटॅचमेंट असते ती कायम राहू देत आणि त्याच्यासाठी एकमेकांनी एकमेकांना प्रेम द्यायचं असतं. तसं आपण प्रेम देत राहूया, हा असा अनुभव आपण घेत राहूया. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज या अनुभवामृत या शब्दानं सुचवतात की ही खरी प्रकाशाची दिवाळी आहे. हाच खरा नित्योत्सव आहे, हाच खरा सण आहे आणि तो आपण भोगायचा आहे. डॉक्टर V. कुलकर्णी म्हणतात आपल्याच अंगात त्यांनी चराचर सृष्टी पाहिली तरी तिसरेपणाचा ते स्पर्श होऊ देत नाही. आपल्याच ठिकाणी आहे म्हणून आपण अंतर्मुख होऊन जेव्हा बघू ना तेव्हा सगळं ब्रह्मांड आपल्या ठिकाणी आहे. जसं श्रीकृष्णानं आपल्या मातेला लहानपणी विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे, श्रीरामांनी पण दाखवलेलं आहे. म्हणजेच आपल्या ठिकाणीच सगळं ब्रह्मांड आहे हो भरलेलं, किंवा सगळं विश्व तो परमात्माच आहे ना, त्यामुळे ते सगळं आपल्या ठिकाणीच आहे. माहिती असेल हे प्रसंग तुम्ही अनुभवलेले असतील, ऐकले असतील की एक दिवशी श्रीकृष्ण असाच जातो खेळायला आणि मै नाही माखन खाय वगैरे ती जशी गाणी आहेत तसं त्याचे मित्र सांगत येतात की मैया मैया यांनी खूप माती खाल्लेली आहे. तर ती रागावते आणि म्हणते उघड बरं तोंड, उघड बरं. तर त्यानं तोंड उघडल्यावर सगळं ब्रह्मांड तिला त्याच्यातनं दिसलेलं आहे. म्हणजे ते बाळ, ते ब्रह्मांड आणि ती सगळं एकच आहे. तसंच रामाच्या बाबतीतही झालेलं आहे की राम छोटासा होता, पाळण्यात झोपवलेलं होतं, आई बाहेर जाते, देवघरात जाते, देवाला सगळा नैवेद्य दाखवते आणि परत इकडं परत येते. तर तो बाळ पाळण्यात नाही. पुन्हा आत जाऊन बघते तर तो बाळ म्हणजे श्रीराम ते सगळं तिथलं छोटासा असून सगळं खात होता. पुन्हा जाऊन बघते तर तो पुन्हा पाळण्यात होता. म्हणजे हे जे विश्वरूप दर्शन तिलाही असंच त्यांनी विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे. तर म्हणून हा जो अनुभव आहे हा प्रत्येक मातेनं घ्यावा, प्रत्येक पतीपत्नींनी घ्यावा आणि आपल्यापेक्षा ही पुत्र किंवा आपली ही जी निर्मिती आहे ही वेगळी नाही असं जर आपण समजलो तर या शिवशक्तीसारखं आपलं पण दोघुले पण असंच राहील की नाही, चिरंतन राहील की नाही. जरी शिवशक्ती आपुल्या ही प्रीती आपणा मांडिली जगद्रूपे. आपणच ही शिवशक्ती आहोत आणि आपली प्रीती ही जगद्रूपानं आपण मांडलेली आहे. तरी दोघाहून नाही तिघे भिन्न राहती नटवून तीच तेथे आणि दोघांसीही जेथ एक पण आणावे कोठून ती जे तेथे. त्या दोघांचं एक पण आहे. आता तिसरं तर तिथे कुठून येणार, कारण तिसऱ्याला वावच नाही आहे, भेद नाहीच, म्हणजे द्वैत तर नाहीच, मग अजून तिसरं कुठून आणायचं. म्हणजे अनेक पण तर तिथं नकोच आहे. अशा 2 ओव्या आज आपण घेतल्यात, 7वी आणि 8वी. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम
वंदे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवं तदीयं वयःक्वचाल्पं विषय्य विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः अमृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज की जय. सगळे म्हणा आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर.